प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 27 नोव्हेंबर 2023 वार सोमवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आत्मविश्वास हा माणसाचा महान मित्र आहे। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्यात। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडण्यासंबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येते की सध्याच्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे। तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही। मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल। तसेच जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा। कलम 91 गुरास कोंडवाड्यात घालणे। कलम 92 हक्क सांगितलेले गुरे स्वाधीन करणे। कलम 93 हक्क न सांगितलेले गुराढोरांची विक्री। कलम 99 सडके संबंधीचे नियम न पाळणे। कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे। कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणे, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे। अन्वय पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते। तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही। पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते। तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगीशिवाय जनावर सोडण्यात येणार नाही। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूची ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वय पशुपालनासंबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल। तथा कलम 376 अन्वय तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालन यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल व नागरी क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही। आयुक्त महानगरपालिका ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। नागरिकांनी कोणत्याही ऑनलाईन फसवणुकीला बळी पडू नका असे पोलीस प्रशासन वारंवार आवाहन करीत असतानाही अनेक शिक्षित सुद्धा ऑनलाईन फसवणुकीला बळी पडत असल्याचे दिसून येत आहे। आता पुन्हा एका इसमाची शेअर मार्केटमध्ये जास्त नफा देण्याच्या बहाण्याने त्याची चक्क 31,90,000 रुपयाची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे 25 नोव्हेंबरला उघडकीस आले आहे। मात्र या प्रकरणात कोणाची फसवणूक झाली, तक्रारकर्ता कोण, ते नाव सायबर पोलिसांनी गुपित ठेवल्याने आता यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहे। अमरावती शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात सुद्धा अनेक शिक्षित नागरिक ऑनलाईन फसवणुकीला बळी पडत असल्याचे सायबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत असलेल्या वारंवार तक्रारीवरून स्पष्ट होत आहे। एकीकडे नागरिकांनी ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहा असे वारंवार पोलीस प्रशासन आवाहन करीत असताना सुद्धा जास्त पैसे कमावण्याच्या नादात अनेक व्यक्ती आपल्या मिळकतीचा पैसा गमवित आहे। एका तक्रारकर्त्याने चक्क 31,90,000ची रक्कम ऑनलाईन फसवणुकीमध्ये गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। अमरावती शहरात एकाला शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने त्याची चक्क 31,90,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार अमरावती शहर सायबर पोलीस स्टेशन येथे दाखल झाली आहे। मात्र या तक्रारीत तक्रारकर्ता कोण ते नाव अद्यापपर्यंत सायबर पोलिसांनी गुप्त ठेवले आहे।
एकीकडे कोणत्याही ऑनलाईन फसवणूक प्रकरणात तक्रारकर्त्याचे नाव पोलीस प्रसिद्ध करीत असतात. या प्रकरणात पोलिसांनी नाव का गुप्त ठेवले यावर आता तर्कवितर्काला उधाण आले आहे. तक्रारकर्त्यांच्या विनंतीवरून नाव गुप्त ठेवण्यात आल्याचे सायबर पोलीस निरीक्षक गजानन तामटे यांनी स्पष्ट केले आहे. मग एवढी मोठी रक्कम शेअर मार्केटच्या फसवणुकीत गमावले, त्यात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली. मग नाव प्रसिद्ध का नाही हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या प्रकरणात तक्रारकर्ता कोणत्या एका पक्षाचा बडा नेता किंवा बडा अधिकारी किंवा प्रचलित बडा व्यावसायिक तर नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. देशात कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु नानक यांची जयंती साजरी केली जाते. 27 नोव्हेंबरला हा दिवस शीख समुदायाकडून गुरुपर्व किंवा प्रकाश पर्व म्हणूनच साजरा केला जातो. 27 नोव्हेंबरला गुरु नानक यांची 554वी जयंती साजरी. सर्व देशात विविध धार्मिक कार्यक्रम सह लंगरचे आयोजन करून साजरी करण्यात आली. गुरु नानक जयंतीच्या प्रकाश पर्व कार्यक्रमवेळी अमरावती शहरातील राजापेठ स्थित बुटी प्लॉट येथील गुरुद्वार ठिकाणी दर्शनाला भाविकांनी सकाळपासून गर्दी केली होती. भजन कीर्तनाचे आयोजन करून हजारो समाज बांधवांनी गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतले. येथे लंगरचे आयोजन करून शीख समाज बांधवांनी लंगरमध्ये सेवा दिली. कोई फर्क नहीं पैना, लिखो या ना लिखो, कोई फर्क नहीं पैना. अपने कर्म कितना देने ਉਹਦੇ ਨਾਲ ਫਰਕ, ਸਾਡੇ कर्म कितना ਆ ਹੁਣੇ ਤੁਸੀਂ ਗੁਰਦੁਆਰੇ ਆਓ, ਬਾਹਰ ਜਾ ਕੇ ਕੋਈ ਤੁਹਾਡੇ ਵਿੱਚ ਟੱਕਰ ਮਾਰੇ, ਉਹਦੇ ਮਾਰੇ ਬੋਲ ਦੋ ਤੇ ਪੁੱਛੇ ਕਿੱਥੋਂ ਆਇਆ, ਮੈਂ ਗੁਰਦੁਆਰੇ ਜਾ ਕੇ ਆਇਆ, ਇਹ ਕਹੇਗਾ ਗੁਰਦੁਆਰੇ बाहर करवाना है। आज हमारे पहले गुरु नानक देव जी का 554वां जन्मदिन मना रहे हैं बहुत ही उत्साह के साथ में। और आज यहाँ पर भोजन चल रहा है, करीब 10,000 लोग आएंगे सुबह और शाम को भी 5,000 लोग आएंगे। लुधियाना से बलप्रीत सिंह जी कीर्तन करने आए हैं, जिनका कभी 2 बजे तक कीर्तन चला और रात को भी उनका 9 बजे से 11 बजे तक कीर्तन चलेगा। और रात को भी महाप्रसाद जो है रात को 8 बजे से रात को 1 बजे तक चलेगा। इसलिए आप जी ने सभी भक्त आज हजारों भक्तों ने दर्शन किए और हजारों भक्त आ रहे हैं, ये आप देख रहे हैं। आप प्लीज़ सीधी से निवेदन है कि बहुत ही शांति से कार्यक्रम चल रहा है। आज हमारे प्रथम गुरु नानक जी का है, सिंधी समाज, महाराष्ट्रीय समाज, सिख समाज सभी इसमें उत्साहपूर्वक हाजिर हो रहे हैं तथा आनंद ले रहे हैं महाप्रसाद का, कड़ा प्रसाद का, कीर्तन का
सभी साथ दे रहे हैं और अपार सहयोग हमारे को संगत की तरफ से भी है, इसलिए मैं उन सबका धन्यवाद करता, जो आए उनका भी धन्यवाद करता प्रबंधक कमेटी की तरफ से। और बहुत ही बढ़िया तरीके से प्रोग्राम हो रहा है, आप सभी इसका आनंद दे रहे हैं, उसके लिए बहुत बहुत शुक्रिया। ठीक है, और कुछ मालदीव ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत हवेच्या खालच्या थरात कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात 26 नोव्हेंबरला धो-धो पाऊस बरसला। अमरावती जिल्ह्यात सुद्धा रात्री पावसाने झोडपले असून बरसलेल्या अचानक पावसाने कृषी उत्पन्न बाजार समितीत उघड्यावर असलेला चना, सोयाबीनचा माल भिजून व्यापाऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे। येथील सोयाबीन, चना अक्षरशः मातीत मिसळून वाहत गेला। एकीकडे हिवाळा ऋतू, त्यातच 26 नोव्हेंबरच्या रात्री अनेक जिल्ह्यात बरसलेल्या पावसाने आता थंडीचा चांगला जोर दिसून येत आहे। मालदीव ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत हवेच्या खालच्या थरात कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात 25 व 26 नोव्हेंबरला मध्यम पाऊस तर कुठे विजेच्या गडगडाटसह गारा पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती। तोच अंदाज 26 नोव्हेंबरच्या रात्री खरा ठरल्याचे दिसून आले। अमरावती जिल्ह्यात सुद्धा 26 नोव्हेंबरच्या रात्री अचानक वातावरण बदलून सर्वत्र पाऊस बरसला। येथील अडते व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून विकत घेतलेला शेतमाल बाजार समितीत ठेवण्यात आला होता। मात्र बरसलेल्या पावसाने अनेक धान्याचे पोटे भिजून चना, सोयाबीन मातीमोल झाला। पावसामुळे अनेक व्यापाऱ्यांचे अनोतान नुकसान झाल्याचे दिसून आले। 26 नोव्हेंबर संविधान सन्मान दिनानिमित्त बडनेरा शहरातील नवी वस्ती येथील कपिल बुद्ध विहारातील सभागृहात भव्य आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले। शिबिराचे आयोजन लायन्स क्लब अमरावती प्राईड, सार्वजनिक कपिल बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले असून शिबिराचा परिसरातील शेकडो रुग्णांनी लाभ घेतला। शिबिरमध्ये अनेक नामवंत डॉक्टरांनी हजेरी लावून रुग्णांची तपासणी केली। बडनेरा येथील नवी वस्ती परिसरात हरिदास पेठ स्थित सार्वजनिक कपिल बुद्ध विहार सभागृहात संविधान दिनानिमित्त लायन्स क्लब अमरावती प्राईड व सार्वजनिक कपिल बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क भव्य आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात दाताचे, हृदयविकार, डोळ्याचे, मधुमेह, हाडाचे अशा विविध आजाराचे निदान व उपचार तसेच संपूर्ण शरीर तपासणी, ECG, मेमोग्राफी द्वारा निशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। याकरिता डॉक्टर अमित भस्मे, डॉक्टर संदीप सोनवणे, वर्षा उमग, डॉक्टर अनुप श्रीराम वार, डॉक्टर पंकज बागडे, हरीश श्रीराम वार या तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा प्रदान केली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर संविधान दिनानिमित्त सामूहिक संविधान प्रस्तावाचे वाचन करण्यात आले। परिसरातील शेकडो गरजू नागरिकांनी या आरोग्य निदान व उपचार शिबिराचा लाभ घेतला। या शिबिराच्या आयोजनाबाबत आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी आयोजकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। नमस्कार, जय भीम। मी लायन्स विलास साखरे, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर ग्लोबल मेंबरशिप टीम व अध्यक्ष सार्वजनिक कपिल बुद्ध विहार समिती। आज संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबर भारताचे संविधान दिनानिमित्त आज लायन्स क्लब अमरावती प्राईड व सार्वजनिक कपिल विहारच्यातर्फे जनरल आरोग्य तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आलेलं आहे। आज या शिबिराचा निमित्त असं की संविधान दिनानिमित्ताने हा शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आज आपण बघतो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबरला भारताला संविधान दिलेलं आहे आणि या संविधानामध्ये सामाजिक समता, आर्थिक समता आणि न्याय, बंधुत्व अशी सर्व कलमे, सर्वांना समान हक्क, हे सगळे कलमे बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीने त्यामध्ये भरवलेली आहे। आणि आज आम्ही इथे सर्वप्रथम सामाजिक उद्दिष्ट ठेवून संविधानाच्या प्रास्ताविकतेचं वाचन केलं, सर्वांना ती शपथ दिली आणि त्यानंतर निशुल्क आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या आरोग्य शिबिरामध्ये शुगर चेकअप, बोन डेन्सिटी चेकअप। साखरे, लायन्स क्लब अमरावती प्राईडचे अध्यक्ष। आज आम्ही इथे आरोग्याचं शिबिर घेतलेलं आहे। सार्वजनिक कपिल बौद्ध विहार मंडळ आणि अमरावती लायन्स क्लब प्राईडच्या वतीने आरोग्याचं शिबिर घेतलं आहे। यामध्ये आम्ही डेंटल चेकअप, आय चेकअप, ECG, हार्ट चेकअप
आणि वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही इथे घेऊन राहिलेलोच आहे आणि बऱ्याच लोकांनी याचा फायदा पण घेतलेला आहे. याच्या मागचं आमचं उद्देश एवढंच की सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि सगळ्यांची प्रकृती चांगली राहो आणि त्यांना जे काही आजार असतील त्याचं निदान होऊन त्यांनी लवकरात लवकर त्याचे उपचार करावं, बस एवढीच आमची इच्छा असते आणि त्यानिमित्त आम्ही हे आरोग्य शिबिर घेत आहोत. एवढं बोलून मी माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. नमस्कार. मी कामगार कल्याण केंद्र, महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र मंडळ यांच्यातर्फे आज भारतीय संविधान दिनानिमित्त आज इथे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुष्पहार अर्पण केलेला आहे. तसेच संविधानाविषयी आम्ही संविधानाचे महत्त्व यामध्ये सांगितले आहे आणि त्यांच्या पद्धतीचे आम्ही इथे वाचन वगैरे केलेले आहे. धन्यवाद. शिबिराच्या आयोजनाकरिता लायन्स क्लब अमरावतीचे अध्यक्ष किरण विलास साखरे, लायन्स क्लब प्राईड अमरावतीच्या सचिव बरखा राजेश शर्मा, कोषाध्यक्ष मनीष टाले यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सार्वजनिक कपिल बुद्ध विहार समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात भारतीय संविधान सन्मान दिन म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. असाच कार्यक्रम अमरावती शहरात काँग्रेस सेवा दलाचे प्रदेश सचिव अभिनंदन पेंढारी यांनी आयोजित करून अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या जीवनावर आणि संविधानावर प्रकाश टाकला. यासोबतच याच दिवशी देशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना सुद्धा आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे सचिव अभिनंदन पेंढारी यांच्या वतीने रविवारी 26 नोव्हेंबरला संविधान सन्मान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम मुंदडा तर प्रमुख अतिथी दीपक हुनडीकर, विनोद गुडते, ओम चांडक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अभिनंदन पेंढारी व अतिथींनी घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अभिनंदन पेंढारी यांनी प्रास्ताविकपर भाषणातून संविधानाचे महत्त्व विशद करून भारतीय संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या मूल्यांना सर्वोच्च स्थान व संविधानाचे आचरण व पालन करून देश प्रगतीपथाकडे वाटचाल करेल असे सांगून आपल्या देशाची एकता, अखंडता, सर्व धर्म समभाव अबाधित ठेवण्यासाठी संकल्प व निश्चय करूया व सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी दीपक हुनडीकर, विनोद गुडते, ओमप्रकाश चांडक, अपर्णा मकेश्वर यांनीही उपस्थितांना समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मुंदडा यांनी अध्यक्षीय भाषणातून संविधानाचे महत्त्व विशद केले. यावेळी अभिनंदन पेंढारी व नैना पोहकर यांनी भारतीय संविधानाची प्रतिज्ञाचे वाचन केले. यावेळी दहशतवादी हल्ल्यातील वीरांना 2 मिनिट मौन पाळून सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचा शेवट वंदे मातरम गीत नैना पोहकर सह अभिनंदन पेंढारी यांनी गीत सादर करून सांगता करण्यात आली. यावेळी धनंजय चतारे, आरती नागपुरे, नैना पोहकर, अपर्णा मकेश्वर, आशा अगम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार
बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। राज्यसभा खासदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे यांच्यावर तिवसा येथे अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केल्याची घटना घडल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून तालुक्यातील येवदा येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी येवदा पोलिसात तक्रार दाखल करून हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी उपस्थित केली आहे। राज्यसभा खासदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे यांच्यावर तिवसा येथे अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केल्याची घटना घडल्यानंतर त्यांचे तीव्र पडसाद उमटल्यास सुरुवात झाली असून तालुक्यातील येवदा येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा कार्यकारिणी सदस्य नकुल सोनटक्के यांच्या नेतृत्वात या संदर्भात येवदा पोलिसात तक्रार दाखल करून हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी उपस्थित केली आहे। तसेच या घटनेचा निषेधही भाजपाने नोंदवला आहे। भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे हे 25 नोव्हेंबरला तिवसा येथे शंकरपटाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते। त्यावेळी अज्ञातांनी दगडफेक केली। यामध्ये डॉक्टर अनिल बोंडे हे किरकोळ जखमी झाले आहेत। त्यानंतर भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य नकुल सोनटक्के यांनी आक्रमक होत या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे। अशा पद्धतीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न होणे हे अत्यंत चुकीचे आहे। मागे हल्ले केल्यापेक्षा समोर या, भाजपही त्याला जशास तसे उत्तर देईल असा इशारा त्यांनी दिला आहे। आमचे नेते श्री अनिलजी बोंडे, राज्यसभेचे खासदार तसेच अमरावती जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्यावर काल झालेल्या तिवसा येथील भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करण्यासाठी इथे आलेलो आहोत। तसेच काल जो कोणी हल्लेखोर आहे त्याच्यात जर हिंमत असेल तर त्याने आमच्या समोर येऊन हल्ला करावा, हे आमचे जाहीर आव्हान आहे। तसेच काल जो काही साहेबांवर हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आम्ही भारतीय जनता पार्टी तसेच भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आज येवदा पोलीस स्टेशन येथे निवेदन द्यायला आलेलो आहोत। तसेच पुनश्च माझा त्या हल्लेखोरांना जाहीर आव्हान आहे, जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी समोर येऊन हल्ला करावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यांच्या नेतृत्वात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी येवदा पोलिसात धाव घेत दुय्यम ठाणेदार वसंत शिंदे यांच्याकडे तक्रार दाखल केली। तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही भाजपाने केली आहे। अमरावती जिल्ह्याच्या तिवसा येथे बैलगाडा शर्यत पाहत असताना एक पाठीमागून काही समाजकंटकांनी 5-6 दगडं फेकून मारले आणि एक मोठा दगड माझ्या बॉडीगार्डला छातीवर लागला आणि माझ्या पाठीवर डाव्या खांद्याला जोरदार दगड लागला। सुदैव आणि ईश्वराची कृपा की डोक्यावर किंवा मानेवर तो दगड लागला नाही आणि त्यामुळे मी वाचलो। असा भ्याड दगडफेक करणारे हे निश्चितच निंदनीय आहे, परंतु पाठीमागून येऊन वार करणारे जे लोक आहेत त्यांना समोर येण्याची हिंमत होत नाही आणि मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली। पोलीसचा तपास सुरू आहे। ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ज्या चित्रामध्ये येईल तो निश्चित सापडेल आणि ईश्वराची कृपा की मी आता सध्या अतिशय स्वस्थ आणि सुखरूप आहे। यावेळी भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य नकुल सोनटक्के, भाजपा युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणी पंकज कान्हेरकर, ऋतिक गावंडे, येवदा येथील युवा मोर्चा शाखा प्रमुख मयूर वांदे, वडनेर गंगाई युवा मोर्चा शाखा प्रमुख कुलदीप पाटील हागे, सागर हरसुले, गणेश श्रीनाथ, विकास गुप्ता, श्रवण गणगणे, आदेश इखे, प्रज्वल गावंडे, चेतन रोकडे, मनोज चव्हाण, हर्षल बिजवार, ज्ञानेश्वर दळवी, विशाल गायगोले, राम अग्रहारी, आर्यन माकोडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।
भातकुली तालुक्याला चोरट्यांनी टार्गेटच केलं काय, हे येथे अनेकदा होत असलेल्या चोरीच्या घटनेवरून दिसून येत आहे. काही आठवड्याआधी येथील अनेक दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी लाखोचा ऐवज चोरी केला होता. आता पुन्हा येथील अनेक दुकानांना एकाच रात्री टार्गेट करून 9,000चा माल चोरी झाल्याचे उघड झाले आहे. या घटनेने येथील व्यापारात आता भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी तात्काळ चोरट्यांचा शोध लावला नाही तर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात येणार असा सूर येथील व्यापारात दिसून येत आहे. भातकुली अमरावती पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या भातकुली शहरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून एकाच रात्री 5 चोरीच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी वर्गात दहशत पसरली आहे. भातकुली शहरातील प्रमुख मार्गावर असणाऱ्या उमक गारमेंट, बिकानेर, ठाकूर इलेक्ट्रॉनिक, 10 तोंडे किराणा व अन्य 3 घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी माल लंपास केला आहे. ही घटना 25 नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली असून चोरट्यांनी येथील दुकानांचे शटर तोडून आत प्रवेश करून काही दुकानातून नगदी रोकड लंपास केली. एका दुकानातून 4,000 रुपये, दुसऱ्या दुकानातून 5,000 तर तिसऱ्या आणि इतर दुकानातून रिकामे हात परतावे लागले. घडत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे भातकुली तालुक्यातील व्यावसायिकात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच भातकुली शहरात 3 ठिकाणी मोठ्या दुकानांमध्ये चोरी झाली होती. त्या चोरांचा अद्यापपर्यंत तपास लागला नसल्याने पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. चोरट्यांनी जणू भातकुली पोलिसांना आव्हान दिले असल्याचे आता दिसून येत आहे. एकंदरीत पोलिसांची अमरावती शहरात रात्रीची असणारी गस्त तर दुसरीकडे भातकुली पोलिसांचे रात्रीला जास्त प्रमाणात नसणारी गस्त यामुळेच ही घटना चोरीला कारणीभूत आहे. पोलिसांनी यावर तात्काळ अंकुश न लावल्यास व्यापारी वर्ग पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार असल्याचे बोलले जात आहे. कार्तिक पौर्णिमे भक्तजनी येती साधुजनी येती. कोंढेनेपूरच्या वाळवंटी संत गोडा होती, चोख मने नाम घेता भक्त होती दंग. पंढरपूर नंतर विठ्ठल रुक्मिणीच्या हक्काचे घर समजले जाणारे विदर्भातील पंढरी रुक्मिणीचे माहेर श्री क्षेत्र कोंढेनेपूर हे आहे. कोंढेनेपुरात कार्तिक पौर्णिमा महोत्सव सुरू झाला असून राज्याच्या कानाकोपऱ्यात दिंडी सहभागी झाल्या आहेत. कुऱ्हा येथे सर्व दिंड्या कोंढेनेपूरला टाळ मृदुकच्या गजरात पायी रवाना झाल्या. या दरम्यान काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी सर्व पालखीचे पूजन केले. यावेळी यशोमती ठाकूर वारकऱ्यांसोबत फुगडी खेळत आनंद व्यक्त केला. सव्वीस नोव्हेंबर संविधान सन्मान दिनानिमित्त वाठोडा शुक्लेश्वर ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सरपंच यांच्यासह अनेकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अनेकांनी संविधान विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहामध्ये संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि फोटोचे पूजन सरपंच मोहम्मद रिजवान यांच्या हस्ते करण्यात आले. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांचा सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा. यावेळी सरपंच मोहम्मद रिजवान, विकास वैद्य, ग्रामविकास अधिकारी संतोष महात्मे, तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र रावेरकर, सुरेश कंटाळे, रवींद्र अलोने, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. मेळघाटातील अंगणवाडी सेविका अनेक योजनेत सहभाग घेऊन आपली महत्त्वपूर्ण सेवा देत असूनही त्यांना
तुटपुंजा मानधनात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. अशात त्यांच्या मानधनात वाढ करून देण्यासाठी अनेक अंगणवाडी सेविकांनी मेळघाटाचे आमदार राजकुमार पटेल यांना निवेदन सादर केले. यावेळी अनेक अंगणवाडी सेविकांनी आपल्या समस्या स्पष्ट केल्या. मेळघाटातील अंगणवाडी सेविका यांच्याकडे शासनाने मोठ्या प्रमाणात गर्भवती महिलांपासून तर कुपोषण यांची जबाबदारी अंगणवाडी सेविकांना दिली आहे. तसेच लहान मुलांना सांभाळणे, पोषण आहारपासून तर सर्व जबाबदारी मेळघाटातील अंगणवाडी सेविका योग्य सेवा देत आहे. मात्र यांना मानधन अगदी कमी मिळतो व शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याने तसेच मानधनात वाढ झाली पाहिजे याकरिता काम बंद करून संपूर्ण अंगणवाडी सेविकांनी आमदार राजकुमार पटेल यांना निवेदन दिले. चालू हो गया 1975 का और अभी म्हणजे कुछ भी वेतन वगैरह बढ़ा नहीं, तो इसलिए हमको वेतन सिर नहीं होना, मानधन नहीं होना और पेंशन और ग्रेजुटी पेंशन मान्य होना और अकोट तालुक्यातील असलेल्या मेळ संस्थान येथे दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करून या कार्यक्रमात अनेक कावड भक्तांचा भावस्पर्शी सत्कार करण्यात आला. यासोबतच दिव्यांग बांधवांना 3 चाकी सायकल भेट देऊन सन्मान करण्यात आला. अकोलखेडी, पनस रुईखेडी, अकोली जहागीर संस्थान आदींच्या वतीने माननीय अनिल गावंडे यांच्या हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला. तर स्नेहभोजनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. अकोट तालुक्यामधील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या वेळ संस्थान या निसर्गरम्य ठिकाणी दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सर्वप्रथम महादेवाचे पूजन व महाआरती प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा लोकजागर मंच संस्थान अध्यक्ष अनिल गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वेळ संस्थान पुजारी साहेबराव बदरखे महाराज हे लाभले होते. तर प्रमुख उपस्थिती अनिल गावंडे, यावेळी विलास शिंदे, वासुदेव आवडकार, ज्ञानेश्वर खन्नाडे, रामकृष्ण दामोदर, काशीराम बघिले, पुरुषोत्तम जांभळे, शंकर लोखंडे, अनंत सपकाळ, गजानन बोरोकार आदींची मंचावर उपस्थिती लाभली. अकोली जहागीर येथील कावडधारी मंडळांना उत्कृष्ट सजावट, नियोजन व सामाजिक संदेश देणारे देखावे सादर केल्याबद्दल त्यांचा अनिल गावंडे व मान्यवरांच्या हस्ते शिवराज्य शिवभक्त कावड मंडळ, हिंदू गर्जना शिवभक्त मंडळ, श्रीराम सेना शिवभक्त कावड मंडळ यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सोबतच यावेळी मानकरी येथील अपंग ईश्वरसिंह सूर्यवंशी यांना 3 चाकी सायकल भेट दिली. मी मानकरी येथील रहिवासी असून माझे नाव ईश्वरसिंग बळरामसिंग सूर्यवंशी आहे आणि या 5 वर्षापासून मला या बॉलचा त्रास आहे, कमरेचे जॉईंट रिप्लेसमेंट. त्यासाठी या लोकजागर मंचचे कार्यकर्ते आणि मुख्य कार्यकारी अनिल दादाजी गावंडे आणि बाकीचे कार्यकर्ते वेगळे दादा जायले, आशिष दादा उकळकर आणि समस्त गावकरी मंडळी अकोली जहागीर यांच्या सहकार्याने आणि शशिकांत दादा गैदर यांनी या दादाकडे पाठपुरावा केला आणि मला या 3 चाकी सायकल मिळवून दिली. त्याच्याबद्दल मी सर्व अकोली कार्यकर्त्यांचे आणि शशिकांत दादा आणि अनिल दादा गावंडे यांचे मनपूर्वक आशीर्वाद देतो आणि माझे 2 शब्द समाप्त. अकोलखेड, पनस रुईखेड, अकोली जहागीर संस्थान आदींच्या वतीने माननीय अनिल गावंडे यांचा हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला. सोबतच यावेळी उपस्थित सर्व गावकऱ्यांकरिता स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकजागर मंचच्या सर्व पदाधिकारी, कार्यक्रम पार पाडण्यासाठी कार्यकर्ते यांनी अथक प्रयत्न करून कार्यक्रमाचा आनंद घेतला. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यातच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत।